तशा महिला व्यक्तीचं मी शब्दसुमराने स्वागत करतो। आणि आता जास्त बाकी काही न बोलता आपण सरळ थेट कार्यक्रमाच्या अर्थात भक्तगणाच्या कार्यक्रमाच्या दिशेने वळतो आहे। आणि पहिलं पारितोषिक अर्थात आपण व्यक्तिगत देतोय, व्यक्तिगत स्वरूपाची पहिली पारितोषिक देणार आहोत। शिवनेरी चषक 2024 आणि याचं पहिलं पारितोषिक व्यक्तिगत आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि त्याचा मानकरी मी निश्चित सांगेन, तत्पूर्वी मान्यवर असतील। उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक या ठिकाणी दिले जाते, त्याचा मानकरी आहे। तत्पूर्वी आपण मान्यवर घेणार आहोत। मान्यवरांचं नाव आहे बंटी ओके भुवनेश्वरी म्हात्रे यांना मी विनंती करेन आपण या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते त्याचं वितरण करायचं आहे। आणि संघाचं नाव आहे वंश 11 डाणू आणि तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे, त्याने अप्रतिम झेल झेपावत पकडला होता। तो खेळाडू आहे महाराष्ट्र पोलीस संदेश धारणे। संदेश धारणे त्यांचा कोण एक आजूबाजूचा मित्र वगैरे असेल किंवा प्रतिनिधी असेल, खेळाडू असेल तर लगेच या। प्रीतम बारी संदेशजी धारणे यावेळेला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतायत। शिवनेरी चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम, टाळ्यांचा जोरदार गजर करा, जरा थंडी उडून जाईल, टाळ्यांचा गजर करा। त्यानंतर उत्कृष्ट यष्टीरक्षक हे पारितोषिक या ठिकाणी दिले जाते, ते देण्याकरता मी विनंती करेन भुवनेश म्हात्रे साहेब, आपल्याला विनंती आहे। हेमंत केडी साहेबांच्या शुभ हस्ते यावेळेला हा पुरस्कार दिला जाईल। आणि खेळाडूचं नाव आहे सातपाटी संघाचा यष्टीरक्षक आहे मिस्टर दिवेश। टाळ्यांचा जोरदार गजर। शिवनेरी चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम एक ऐतिहासिक मॅच या ठिकाणी संपन्न झाला। दिवेशची यष्टीरक्षक म्हणून खूप चांगली कामगिरी त्याने केली। शिवनेरी चषकामध्ये त्याला डबल यश प्राप्त झालेलं आहे। दिवेश मनापासून अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन। त्यानंतर शिस्तबद्ध संघ हे पारितोषिक या ठिकाणी दिले जाते आणि पारितोषिक देण्याकरता योगेश पाटील यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल। आणि हे पारितोषिक जाते त्या संघाचं नाव आहे जयप्रकाश एडवन। कोणी प्रतिनिधी असेल तर लगेच हे पारितोषिक घेऊन जायचे। जयप्रकाश एडवन शिवनेरी चषक 2024 पर्व 4 एक कोणी प्रतिनिधी हे पारितोषिक घेऊन जायचं। एक सुंदर ट्रॉफी आहे। शिस्तबद्ध संघ या स्पर्धेतला जयप्रकाश एडवन विजेत्यांच्या टाळ्यांचा गजर येऊ द्या, विजेते आणि उपविजेते। त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक देण्याकरता मी मंचावर आमंत्रित करतो आहे। शिवनेरी चषक 2024च्या मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांपैकी क्रितेश किडी आणि यावेळेला उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार जातोय त्या संघाचं नाव आहे सातपाटी आणि खेळाडूचं नाव आहे भाव खाऊन गेलेला खेळाडू आहे मिस्टर भावेश। 100 पेक्षा जास्त धाबा त्याने केल्यात, एकूण 103 धाबा त्याने कुठले आहेत। भावेश आपण मंचावरती या, काय जबरदस्त कामगिरी। भावेश आपण या, हा पुरस्कार आपल्याला दिला जातोय उत्कृष्ट बॅटर। आपल्याकडे फार वेळ नाही आता कारण सकाळ झालेली आहे। एकदा टाळ्यांचा गजर करा भावेशसाठी। आउटस्टँडिंग बॅटिंग, प्रतिकूल परिस्थितीमध्ये चांगली कामगिरी केली। त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार देण्याकरता मी या ठिकाणी मान्यवरांना आमंत्रित करतो आहे। विनायक केणी यांना विनंती आहे। आणि या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली।
फारशा धाबा दिलेले नाहीयेत. इकॉनॉमी खूप चांगलं होतं आणि प्रतिस्पर्धाचे फलंदाज आहेत त्यांना कधी रन दिले नाहीत. आणि असा खेळाडू आहे, असा गोलंदाज आहे साईनाथ अर्नाळ संघाचा करण. उत्कृष्ट गोलंदाज, बेस बॉलर ऑफ द टूर्नामेंट. प्राइज गोज टू वन अँड ओनली मिस्टर करण. जोरदार तालिया करण केली. यानंतर सांघिक बक्षीस आहेत ते देतोय आपण. 7व्या क्रमांकाचं पारितोषिक आणि 7व्या क्रमांकाचं पारितोषिक देण्याकरता मंचावर आमंत्रित करतो आहे केळवा 11 कॅश प्राइज आणि अत्यंत सुंदर ट्रॉफी. आपल्याला विनंती आपण मंचावरती या. केळवा 11. आता भावेश आणि अनिल गरत फक्त एका धावेचा फरक पडला. 102 आणि 103. त्यामुळे भावेश भाव खाऊन गेला. तर केळवा संघासाठी एकदा टाळ्यांचा गजर करा. त्यानंतर 6व्या क्रमांकावरती संघ आहे द्वारकामाई चिखलपडा. द्वारकामाई चिखलपडा चला मंचावरती. शिवनेरी चषक 2024 पर्व 4. अनिलजी केणी साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण क्रमांक 6 वरती विराजमान झालेला द्वारकामाई चिखलपडा या संघाचा आपण गौरव करावा. कॅश प्राइज आणि त्याचबरोबर ट्रॉफी 22,222 आणि अत्यंत सुंदर ट्रॉफी द्वारकामाई चिखलपडा. कॉंग्रॅच्युलेशन. क्रमांक 5 5व्या क्रमांकावरती विराजमान झालेला संघ. तत्पूर्वी या ठिकाणी मान्यवर असतील हेमंत केणी साहेब आणि टीमचं नाव आहे जागमाता रावळी. पाच क्रमांकापर्यंत आपण पारितोषिक दिलेले. मी लगेच विनंती करेन आमचे तिन्ही पंच मुन्ना पठाण, देशमुख सर आणि त्याचबरोबर साजिद लाला लगेच मंचावरती या. आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करूया. तिन्ही पंच मुन्ना पठाण, साजिद सर, देशमुख सर, जरा लवकर या प्लीज. जास्त वेळ घेऊ नका. कारण सर्वात महत्वाची गोष्ट आहे किती चांगली स्पर्धा असली तर पंचांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. त्यामुळे प्राधान्य त्यांना देणं फार गरजेचं आहे. बाकी सगळ्यांचे आभार या ठिकाणी शाब्दिक आम्ही व्यक्त करणार आहोत. आमचे स्कोरर, आमची लाईव्हची टीम, आमचे कॉमेंटेटर, आमचे डीजे ऑपरेटर, मंडप व्यवस्था, कारण वेळ तितका आता नाहीये, सकाळ झालेली आहे. या सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. फक्त पंचांचा सन्मान होईल. तिन्ही पंच या. मुन्ना पठाण चला. उत्कृष्ट फलंदाजासाठी एक बॅट देखील आहे. त्यामुळे भावेश आपण मंचावरती यायचे. अप्रतिम कामगिरी करत 103 धाबा त्याने कुठले आहेत. उत्कृष्ट बॅटर. चेतन किनी, चेतन मंचावरती आहे. भावेश आपल्याला बॅट देखील मिळते. उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर भावेश. सातपटी जरा टाळ्यांचा आवाज येऊ द्या. टाळ्यांचा आवाज. बोला प्रभू रामचंद्र की. सिद्धार्थ पवार स्पॉन्सर आहेत बॅटचे. ए स्पोर्टचे सर्व्हिस सर्वात त्यांच्या माध्यमातून बॅट आम्हाला उपलब्ध झाली त्याबद्दल धन्यवाद. चतुर्थ क्रमांकाचा विजेता आणि संघाचं नाव आहे साईनाथ अर्नाळा. कॅश प्राइज आपल्याला दिलं जाईल. जयेश केणी यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण प्रदान करायचंय. साईनाथ अर्नाळा.
अण्णा टाळ्यांचा गजर करा, टाळ्यांचा आवाज होता तुमचा. तृतीय क्रमांकाचा विजेता आणि संघ आहे 40+ संघ. छान झुंज दिली. वसई 11 अनिल घरत. तर तुम्ही नाराज होऊ नका, एका धावेचा प्रश्न पडला. तुम्ही नॉमिनेशन मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरती, भावेश 1 क्रमांक आणि अनिल घरत दुसऱ्या क्रमांकावरती राहिले. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. 40+ संघाने देखील चांगली कामगिरी केली. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आमच्या ट्रॉफीचे स्पॉन्सर भुवनेश्वरी म्हात्रे, आपल्याला विनंती, आता पुढची पारितोषिक तुम्ही देणार आहात, तर त्याचबरोबर असलेले सर्व मान्यवर आपण देखील बरोबर असणार आहात. आणि द्वितीय क्रमांकाचा विजेता आहे, अर्थात इतकी चांगली कामगिरी केली की त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप आजही पडेल, उद्याही पडेल. ते गावात गेल्यानंतर अभिमानानं गावात जातील आणि चर्चा पूर्ण महाराष्ट्र टेनिस पटलावरती होईल. आणि म्हणून यावेळेला या शिवनेरी चषकाचे उपविजेते अर्थात रनर अप संघ आहे, त्या संघाचं नाव ध्रुव 11 सातपाटे. ते आले, त्यांनी पाहिलं, ते जिंकले. उपविजेता संघ सातपाटी या मंचावरती टाळ्यांचा जोरदार गजर करा. प्रभू रामचंद्र की. सातपटीची टीम मंचावरती आलेले. टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी होतो आहे. शिवनेरी चषक 2024च्या 4थ्या पर्वाचा उपविजेता संघ रनर अप टीम सातपटी. बोला सातपटी, बोला हिप 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 हिप. थँक्यू. अभिनंदन सातपाटी. सुपर से ऊपर वाले मैचेस रहे हैं और मजा आया. प्रत्येक क्षण तुम्ही एन्जॉय केलात. शेवटचा सुपर ओव्हर सोडला तर बाकी प्रत्येक क्षण तुम्ही अवधूत एन्जॉय केलेला आहे. आता तेवढाचा वेळ आपल्याकडे नाहीये, परंतु तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन. आणि आता मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. शिवनेरी ग्रुपच्या वतीनं मॅन ऑफ द सिरीज मानाचा पुरस्कार कोणाच्या शिरपेच्या मध्ये रोवला जाईल. आमच्याकडे 2 नॉमिनेशन आहेत आणि त्यापैकी आकडे सांगतोय. एकूण धावा होत्या 80 धावा आणि 3 गडी बाद केले गेले होते. दुसरे आकडे माझ्याकडे आता येत आहेत, तर ते देखील सांगतोय. 41 धावा आणि 9 विकेट, 9 गडी बाद केलेत. तर खेळाडू मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतोय, अर्थात पहिला खेळाडू आहे निनाद, मॅन ऑफ द सिरीज साठी नॉमिनेशन आहे. आणि दुसरे खेळाडू आहे मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळतोय. 131 पॉइंट त्याला मिळालेले आहेत, 41 रन आणि 9 मोरे टिपलेले आहेत. आणि त्या संघाचं नाव आहे जगमाता रावले. खेळाडूचं नाव आहे मॅन ऑफ द सिरीज गोस टू वन अँड ओनली मिस्टर नयन. नयन की जगह आए चेतन.
टाळ्यांचा जोरदार गजर करा. नयन कॉंग्रॅच्युलेशन, मनापासून अभिनंदन. तुम्हाला एक ट्रॉफी त्याचबरोबर एक अत्यंत सुंदर सायकल मिळते आहे. नयनची ही सायकल चेतन घेऊन जाणार आहेत. नयन अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. शेवटी चेतन यावेळेला आपल्याला आपल्या स्क्रीन वरती पाहायला मिळतोय. मनापासून अभिनंदन, मनापासून अभिनंदन. यानंतर शिवनेरी चषक 2024 या स्पर्धेचा जर विचार केला तर अत्यंत महत्त्वाचा म्हणजे सर्व मान्यवरांना विनंती करेन, आयोजक देखील आपण सर्वजण उभे राहा. या ठिकाणी सर्व आयोजकांनी उभे राहायचे. ज्यांनी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केले त्यांचेही मनापासून धन्यवाद. आणि आता ट्रॉफी 1,11,111 रुपये त्याचे विजेते आहेत. शिवनेरी चषक 2024 चौथ्या पर्वाचा विजेता, चौथ्या पर्वाचा जेता विजेत्याचं नाव आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. विजेता आहे आर्या 11 पारगाव. 1,11,111 रुपये. चॅम्पियन टीम या स्पर्धेतली चौथ्या पर्वावरती आपलं नाव कोरलेलं आहे. व्यावसायिक संघ आहे. कॉंग्रॅच्युलेशन राकेश तामोरी, विनायक भोईर, अक्षय घरत, प्रीतम बारी, पालन पंकज, प्रज्योत आंबेरे. कॉंग्रॅच्युलेशन. बोला गणपती बाप्पा. यावेळेला या स्पर्धेचे विजेते आहेत चॅम्पियन टीम. कॉंग्रॅच्युलेशन. शिवनेरी चषक 2024 च्या चौथ्या पर्वाचे विजेते आपल्या स्क्रीन वरती. रितेश घरत अप्रतिम कामगिरी आपण पण केलेली आहे. 1,11,111 रुपयाचं पारितोषिक आपल्याला प्राप्त झालेले आहे. आमच्या समालोचन कक्षामध्ये शेखर किणी, तुमचेही मनापासून धन्यवाद. कॅमेरामॅन बंटी आणि अनुराग, त्याचबरोबर साई. या स्पर्धेच्या निमित्तानं निश्चितच आमचे समालोचक मित्र अर्थात ओमी, प्रमोद शेडके, आमचे उपसरपंच सुभाष सर, या सर्वांचे मनापासून आभार. मंडप डेकोरेटर्स, आमचे ऑफिशियल आणि आमचे प्रायोजक ज्यांनी आम्हाला मदत केली, सहकार्य केले, त्यांचे मनापासून धन्यवाद. विजेत्यांचं अभिनंदन. त्यांचा गौरव या ठिकाणी झालेला आहे. पुन्हा आपण भेटणार आहोत